नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली असतानाच आता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे। या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार नोंदवली असून श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। यावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद दिसून आला आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचे काम करणाऱ्यास गजा मारणे टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली असून हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना हा वाद झाल्याचं समजतंय। यानंतर स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून जखमीची चौकशी केली। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे। नाशिकच्या सय्यद पिंपरी गावात कत्तलीसाठी नेण्यात येणारी गौवंश स्थानिक नागरिकांनी पकडली। पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी नेणारे गौवंश घेऊन जाताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं। यानंतर नागरिकांनी गौरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींना मुक्त केला। गावात अनेक वर्षापासून अनधिकृत कत्तलखाना सुरू आहे। याविषयी पोलिसांनी माहिती घेऊनही ग्रामीण पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचं नागरिक संतप्त होते। ग्रामीण पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रातर्फे विशेष व्याख्यानमाला दिनांक 2 मार्च ते 9 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। सदर व्याख्यानमालेचा मुख्य विषय नरहर कुरुंदकर यांच्या विचारातील संवैधानिक मूल्ये हा असेल। नांदेडमधील कुरुंदकर चाहते आणि संविधान प्रेमींसाठी ही मोठी वैचारिक पर्वणी आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता जिल्ह्यातील 1492 ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा होणार आहे। या सभेत घरकुलाच्या अनुषंगाने विविध विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ही माहिती दिली। पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आपली PMPML या ॲप्लिकेशन सारखेच बनावट ॲप अज्ञातांनी सुरू करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। बनावट ॲप अजूनही सुरू असल्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नागरिकांनी अधिकृत ॲपचाच वापर करण्याचे आवाहन PMP प्रशासनाने दिले आहे। समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। अण्णा हजारे यांनी आरोपी होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। यावेळी अण्णा हजारे यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख आरोप होणाऱ्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत असताना राज्यातील सर्व महिलांना ST महामंडळाच्या बसच्या प्रवासासाठी 50% सवलत अर्थात अर्धे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। ही सवलत सध्याही महिलांना मिळते। तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील ST प्रवासात सवलत देण्यात येते। मात्र या सवलती संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे ST तोट्यात गेली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे। बखरकरांनी पोटशूड उठून तर काही कथित इतिहासकारांनी पुस्तक खपावे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली। त्यांचे हे उद्योग उघड्यावर पडल्याने तेच आता बदनामीच्या दलदलीत माखले आहेत। तसाच उद्योग माहितीचा स्रोत म्हणून लोकप्रिय असणाऱ्या विकिपीडियावर करण्यात आले। याविषयीची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि योग्य कारवाईचे निर्देश दिले। सायबर सेलने अनेकदा मेल पाठवून विकिपीडियालाही समज दिली, पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या बाव नदी बस थांब्याजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला। याच अपघातात 2 तरुण जागीच ठार झाले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातून मुंबईच्या दिशेने मालवाहक ट्रक जात होता। हा ट्रक बाव नदी पुलाजवळ आला असता चालक मोहम्मद अफ्तार शमशेर अली याचे ट्रकच्या वेगावरील नियंत्रण सुटून महामार्गावरील एका बाजूला खोदून ठेवलेल्या भागात कोसळला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।